नमस्कार. ही गोष्ट आहे 10 वर्षापूर्वीची. एक 17 वर्षाचा तरुण समाजसेवेची प्रेरणा घेऊन ज्यांनी राजकारणामध्ये एंट्री केली. अवघ्या 17व्या वर्षी त्यांनी आपल्या प्रभागामध्ये स्वतःच्या पक्षाची शाखा स्थापन केली आणि अवघ्या 27व्या वर्षी त्यांनी आपल्या प्रभागामध्ये जनसंपर्क कार्यालय स्थापन केले. ही जनसंपर्क कार्यालय ही एक साधारण जनसंपर्क कार्यालय नसून लोकांसाठी त्यांचे तिथे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. आणि आता तो तरुण जनतेसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहे. गुड मॉर्निंग. आताच तुम्ही एक उगवता सूर्य बघितलेला आहे. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आज मी तुम्हाला अजून एका अशाच उगवत्या सूर्याची ओळख करून देणार आहे. चला तर मग. दड़ दड़ भाग भाग सा दड़ दड़ भाग भाग सा दड़ दड़ भाग भाग सा दड़ दड़ भाग भाग सा. नमस्कार, मी प्रज्ञा राऊत आजच्या या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. आणि माझ्या जिभेला जशी धार आहे तशीच तुमच्या प्रश्नांना पण धार इथे दिसत आहे. तर तुम्ही पाठवलेल्या प्रश्नांना आपण लवकरच सुरुवात करत आहोत. तर नमस्कार ऋषिकेश दादा. तर आजचे आपले पाहुणे आहे ऋषिकेश संतोषराव देशमुख, द यंगेस्ट कॅन्डिडेट ऑफ अमरावती महानगरपालिका इलेक्शन 2026. ऋषिकेश दादा, अवघ्या 17व्या वर्षी तुम्ही तुमच्या पक्षाची शाखा स्थापन केली आणि 27व्या वर्षी तुम्ही त्याच पक्षाचे जनसंपर्क कार्यालय स्थापन केलं. तर आणि आज त्याच पक्षाची उमेदवारी तुम्हाला मिळालेली आहे. तर त्याबद्दल तुमच्या काय भावना आहे? भावना तर शब्दात व्यक्त करू शकत नाही, कारण नागरिकांनी आणि सगळ्या महिलांनी इथपर्यंत आजचा हा प्रवास माझा आणलेला आहे. मी विश्वासही नव्हता केला की काम सुरू करताना आपण 17व्या वर्षी सुरू केलेलं काम आज 27व्या वर्षीपर्यंत येत आहे. 10 वर्षाचा हा प्रवास एका युवा मोर्चाचा सरचिटणीस म्हणून सुरुवात केलेली एक सुरुवात जी होती, ती सुरुवात आज अमरावती शहराच्या महानगरपालिकाला होऊ घातलेल्या निवडणुकीला एक उमेदवार म्हणून पक्षाने मला संधी दिली. त्या संधीचे सोनं करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मला ही संधी दिली. त्या संधीचे सोने मी नक्की करेल. भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकला. त्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ देणार नाही. एवढीच मी पक्षाला वय देतो. दुसरा प्रश्न माझा असा आहे की तुमचं वय खूप कमी आहे. तुम्ही कुठल्याही पक्षाकडून लढू शकले असतात, पण मग तुम्ही भारतीय जनता पक्षच का निवडला आणि याची सुरुवात कुठून झाली? होय, मी तरुण आहे. जेव्हा मी राजकारणाची सुरुवात केली, माझी राजकारणाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा भारतीय जनता पार्टीचा एक काळ होता. नरेंद्रभाई मोदी 2014 साली पंतप्रधान पदासाठी जेव्हा उभे होते तेव्हा सर्व तरुणाई हे भाजपकडे वळली होती आणि कुठेतरी एक चांगल्या विचारधारेची राष्ट्रीय पक्षाची पातळी ही भाजपमध्ये दिसली आणि राज्य लेवलला देश पातळीवरती काम करणारा हा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. म्हणून रोजगार निर्मिती असेल, विकासात्मक दृष्टिकोन असेल, भारतीय जनता पार्टीने जेव्हा 2014ची निवडणूक लढवली तेव्हा जे अजेंडे, जे विकासाचे दृष्टिकोन नागरिकांचा पर्यंत, पूर्ण देशाच्या जनतेपर्यंत ठेवले, त्याकडे प्रेरित होऊन मी भारतीय जनता पार्टीकडे वळलो. आणि नवीन सुरुवात करताना चांगल्या पद्धतीचा पक्ष असला पाहिजे. देश, राज्य, शहर तिन्ही ठिकाणी एकच सत्ता असली तर विकासाला गती मिळते. म्हणून ही निवड सोयीची नसून जबाबदारीची आहे. तर दादा, तुम्ही बघत आहे की आजकालची तरुण पिढी ही राजकारणाकडे पाठ फिरवून आहे. म्हणजे लोकांना फक्त तक्रार करायची आहे, कोणालाही राजकारणामध्ये घुसून बदल घडवायचा नाही आहे. तर याबद्दल तुम्ही तरुणांना काय सांगाल, किंवा तुम्ही जेव्हा राजकारणात आले तेव्हा तुम्ही काय विचार केला होता? आजची तरुण पिढी ही फक्त तक्रार करत आहे. आणि विकासात्मक कामं करायचं असेल तर तरुणांनी प्रत्यक्ष राजकारणात यायला पाहिजे. राजकारणापासून दूर राहून तक्रार करण्यापेक्षा राजकारणामध्ये येऊन बदल घडवणे जास्त महत्वाचे आहे. पण रोड, रस्ते, नाली, रोजगार अशा विषयावरती बोलतो,
पण शेवटी हे विषय राजकारणातूनच घेतले जातात. नवीन पिढीकडे ऊर्जा आहे, ताकद आहे, नवे विचार आहे. हे जर विचार योग्य पद्धतीने राजकारणात वापरले तर राजकारणामध्ये नक्कीच चांगले बदल घडू शकतात युवकांमुळे. मी राजकारणात आलो तर मला टीका करणारा तरुण नाही तर जबाबदारी स्वीकारणारा तरुण बनायचे होते, म्हणून मी राजकारणात आलो. आजची तरुण पिढी ही राजकारणापासून दूर नाही तर एका प्रामाणिक नेतृत्वाची वाट बघत आहे आणि त्या अपेक्षेला उत्तर देणं हा माझा प्रयत्न आहे. कुठलेही राजकीय पद नसताना तुम्ही 18 कोटीचे कामे मंजूर केलेले म्हणजे निधी आणलेला आहे, तर हा निधी मंजूर करायसाठी तुम्हाला काही अडचणी आल्या की असं, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? कुठलाही राजकीय वारसा नसताना ही कामे मंजूर करून घेणे सोपे नव्हते. तुमच्या मागे कोण आहे हा सर्वात मोठा प्रश्न नागरिकांमध्ये, अधिकाऱ्यांमध्ये विचारला जायचा. तर ही सुरुवात जेव्हा मी केली विकास कामाकडे, जेव्हा आम्ही वळलो, तेव्हा विकास कामे करत असताना प्रत्येक गोष्टीला अडचणी जायच्या. तर अडचणी जात असताना पुढे आम्ही आमचे मार्गदर्शक आदरणीय किरणताई महल्ले, आदरणीय प्रवीण भाऊ पोटे, आदरणीय सौ नवनीतताई राणा, ज्यांनी मला विकासात्मक कामासाठी पाठबळ दिलं आणि आपल्या राज्याचे दूरदृष्टी असलेले नेते असे सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माझे मार्गदर्शक आणि विकास पुरुष आपल्या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी ही जी वाटचाल आम्हाला युवकांना सुरुवात करून देताना दिली, तर आम्ही पुढे कुठल्याही गोष्टीकडे, विकासात्मक कामाकडे मागे वळून बघितलं नाही. त्यामुळे संधीचं सोनं कसं करायचं हे आम्ही जशी जशी स्टेप गाठत होतो तसे त्यांनी आम्हाला त्या पद्धतीने पाठबळ दिलं. म्हणून विकास कामे एकदा सुरुवात झाली, लोकांचा विश्वास आणि त्यांच्या कामांची मांडणी हीच माझी खरी ताकद ठरली. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की राजकीय वारसा नसला तरी पण कामाचा वारसा जर निर्माण केला तर तुम्हाला तुमचे वरिष्ठ सपोर्ट करतात. हो, हीच आमची ओळख आम्हाला कायम ठेवायची आहे. तर विकास कामांमध्ये तुमचा जिव्हाळ्याचा विषय कुठला की ज्याकडे तुम्ही स्पेशली लक्ष देणार आहात, असा कोणता जिव्हाळ्याचा विषय आहे तुमचा? जिव्हाळ्याचा विषय तर कुठलाच म्हणता येणार नाही, कारण सगळेच विषय आम्ही जिव्हाळा लावूनच करतो. तरी पण सांगायचं झालं तर महिलांसाठीचं योग भवन अमरावती शहरातलं हे दुसरं योग भवन आपल्या इथे नवसारी प्रभागामध्ये आम्ही तयार करतो आहे. त्याकडे आम्ही विशेष लक्ष देणार आहे. की माझ्या माता भगिनींना कुठलीही अडचण येणार नाही, या सर्व गोष्टीकडे आम्ही लक्ष ठेवून पूर्ण काम करतो आहे. आणि महिलांच्या अडचणींचा जोही विषय येतो त्यासाठी आम्ही नवसारी प्रभागामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागणी केली होती की आमच्या प्रभागामध्ये पोलीस चौकी पाहिजे आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की नवसारीसाठी आता तुम्हाला वेगळी पोलीस चौकी मिळणार आहे? हो, आत्ताच माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी याची नुकतीच घोषणा केली. तर दादा, एक प्रश्न माझा हा आहे की योग भवन हे सहसा विकास कामांमध्ये येत नाही, तर ही कल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी आली? आताच आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम आम्ही आमच्या राजाराम प्रतिष्ठानतर्फे आयोजित केला होता. हा कार्यक्रमाला सर्व महिलांनी, माता भगिनींनी वेगवेगळ्या ठिकाणी योग स्वतः योग करतात. तर ते योग करत असताना त्यांना पावसाळ्यामध्ये बरेचशा अडचणी जात होत्या की त्या काळात 4 महिने 5 महिने योग त्यांचा बंद राहत होता. त्या काळात त्या घरात वेगवेगळे ग्रुप जे एकत्र होत होते ते सगळ्या दिशेने सारून घरी योग करायचे. तर ती एक अडचण त्यांनी माझ्याजवळ ठेवली आणि ती अडचण आम्ही लक्षात घेऊन हा अजेंडा विकासात्मक नसून तर हा एक जिव्हाळ्याचा विषय लावून घेतला आणि आम्ही आंतरराष्ट्रीय योग दिनादिवशी ही घोषणा केली महिलांच्या मागणीवरून की तुम्ही आम्हाला योग भवनाची मागणी करताय, मी तुम्हाला तितका शब्द देतो, जोपर्यंत मी योग भवन मंजूर करून आणत नाही तोपर्यंत मी माझ्या निवडणुकीचा अर्ज भरणार नाही. आणि तो शब्द मी पूर्ण केला आणि त्याचं भूमिपूजन सुद्धा आम्ही केलं आणि विकास कामाला सुरुवात सुद्धा झाली. मला तुमच्यासोबत बोलताना हे खूप आवडत आहे की जे विकासाचे नेहमीचे कामं आहे म्हणजे रस्ता, नाली हे वगैरे, यासोबतच तुम्ही जे महिलांचा विचार करत आहे की जी महिला दिवसभर
दुसऱ्यासाठीच राबत असते, तिने स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजे. सहसा कोणाच्याही बोलण्यात हे येत नाही की आम्ही महिलांसाठी हे केलंय. तर हे मला तुमच्याबद्दल पर्सनली हे आवडलेलं गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगत आहे. प्रभागाची जे तुम्ही विकासाची कामं केलेली आहे ती खरंच खूप कौतुकास्पद आहे. पण ॲज अ यंग म्हणून तुम्हाला असं काही वेगळ्या संकल्पना तुमच्या डोक्यात आहेत ज्या तुम्हाला जनतेला सांगायला आवडेल? कसं आहे, रोड, नाली, रस्ते हे तर आमचं कर्तव्यच आहे. कारण नगरसेवक निवडून देताना लोकांना ह्याच अपेक्षा राहतात की आपण नगरसेवक झाल्यावर या लोकांकडून रोड, नाली, रस्ते, लाईट इत्यादी कामे करून घेतली पाहिजे. पण आम्ही गेल्या 4 वर्षापासून प्रभागामध्ये काम करतो आहे. कोरोना काळात सुद्धा आम्ही एक वेगळ्या पद्धतीने काम केलं आणि 4 वर्षात कॅलेंडरच्या माध्यमातून घरोघरी संपर्क करून प्रत्यक्ष नागरिकांना भेटून त्यांच्या काय समस्या आहे ह्या सगळ्या जाणून घेतल्या. आणि त्या समस्या जाणून घेताना आमच्या एक गोष्ट लक्षात आली की नागरिकांना जे पाहिजे आहे ते पाहिजे आहे की एक फॅमिलियर टच. कारण विकासात्मक कामे तर सर्वच जण करतात, पण काय झालेलं आहे, आमच्या प्रभागामध्ये एक जवळपास 1,500 ते 2,000 लोकसंख्या अशी आहे की ते सगळे लोक 75 ते 80-85 या वयोगटाचे आहे. आणि यांना कोणी दवाखान्यामध्ये न्यायसाठी, यांचा कुठले मेडिकल इश्यू असले या विषयासाठी, यांचे बँकेचे विषय असले या विषयासाठी कोणी न्यायला सुद्धा नाही आहे. ते लोक ऑटो बोलवतात, नाहीतर कोणाची हेल्प घेऊन त्यांचं काम करून घेतात. त्यासाठी आमच्या डोक्यात एक संकल्पना आली की आपण असं कुठल्या तरी जनसंपर्क कार्यालय किंवा एक खिडकी योजना सुरू केली पाहिजे. त्यामुळे आम्ही सर्व युवकांनी एक बैठक घेतली आणि एक निर्णय घेतला की आपण आपल्या प्रभागामध्ये 24 तास एक जनतेसाठी एक खिडकी योजना जनसंपर्क कार्यालय असं सुरू केलं पाहिजे. तर आम्ही ते जनसंपर्क कार्यालय आता सुरू केलेलं आहे. आणि तिथे आम्ही जेवढेही ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी 25% ऑफ मेडिकल इश्यूमध्ये, म्हणजे मेडिकल कुणालाही हॉस्पिटलच्या सगळ्यांना BP, शुगरच्या गोळ्या ह्या सगळ्या गोष्टी लागू आहेत. तर यांना ह्या जेव्हा घेतात तेव्हा यांना 100 रुपयाची औषध जर झाली तर ते 75 रुपयातच मिळाली पाहिजे, ती घरपोच मिळाली पाहिजे. ही आमच्या ऑफिसकडून, जनसंपर्क कार्यालयाकडून आम्ही हे सुविधा देणार आहे आणि ही सुरुवात केलेली आहे आम्ही. तर असाच एक भाग म्हणून ह्या लोकांना कुठेच असं वाटलं नाही पाहिजे की आपला मुलगा पुण्याला आहे, आपला मुलगा मुंबईला आहे, त्यांना त्या गोष्टीची जाणीवच नाही झाली पाहिजे. त्यांना एकच वाटलं पाहिजे की आपल्याजवळ आपला ऋषिकेश आहे. तर माझा नेक्स्ट प्रश्न असा आहे की तुम्ही कमी वयात खूप छान संघटन बांधलेलं आहे, पक्षामध्ये पण तुमचं खूप छान संघटन आहे. तर या कमी वयामुळे ह्या ज्या गोष्टी तुमच्या हातात आहे म्हणजे भविष्यासाठी हे खूप चांगलं आहे, पॉझिटिव्ह आहे. पण कमी वय आहे म्हणून कुठे तुमचं नुकसान झालं आहे का? की म्हणजे जसं लोक म्हणतात की वय कमी आहे तर याला जबाबदार देऊ नका, जबाबदारी याला पेलणार नाही किंवा याचा अनुभव तेवढा नाही आहे, अशा टाईप म्हणजे? नाही, असं बिलकुल कधीच कुठे झालंही नाही आणि जाणवलंही नाही. हा फेक निगेटिव्ह नेहमी आमचे विरोधकच करत असतात. असं जर असतं तर भारतीय जनता पार्टीने मला या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून संधीच दिली नसती. पक्ष जेव्हा विश्वास ठेवतो तेव्हा पक्ष कॅपॅसिटी पाहतो की आपण याच्यावरती जबाबदारी टाकतोय तर जबाबदारी देताना हा ती जबाबदारी पेलू शकतो का. असं असतं तर पक्षाने, नेतृत्वाने मला प्रभागामध्ये विकास कामं करत असताना 18 कोटी रुपयाचा निधी दिला नसता. आणि ही सर्व कामे करत असताना नागरिकांमध्ये किंवा युवकांमध्ये आम्हाला कुठेच असं जाणवलं नाही की कोणाला असा प्रॉब्लेम आहे की हा युवक आहे याचं असं होईल जातं. हा नेरेटिव्ह फक्त विरोधकच पसरवत आहे. कारण त्यांना त्याची भीती आहे की आता जर अशा युवकांना थांबवलं नाही तर आपली राजकीय पोळी बंद नाही. तर त्याच्यामुळे हे सर्व जे लोक आहे हे त्याच्यावरतीच जाऊन की हे पदावर गेल्यावर पद डोक्यात जाईल आणि अशा पद्धतीने काम करेल. 18 कोटी रुपये काय 1 कोटी रुपये जरी आम्हाला निधी भेटला असता तर डोक्यात गेले असते का 1 कोटी रुपये या कमी वयात आम्हाला दिले आणि आम्ही डोक्यात मस्ती केली बा पदाची, असं जे म्हणतो ना आपण, असं बिलकुल नाही आहे. आणि नागरिकांमध्ये, महिलांमध्ये, युवकांमध्ये खूप चांगला उत्साह आहे. आणि निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने पूर्ण राज्यामध्ये जवळपास 60% युवकांना संधी दिली आहे. त्यांनी हाच विचार करून संधी दिली आहे की युवक घडला तर देश घडेल. त्यामुळे पक्षाने, नेतृत्वाने विचार केला आहे. मोदीजींनी, फडणवीस साहेबांनी हा विचार केलेला आहे. त्याच्यामुळे नागरिक,
युवकांच्या मागे आहे, फेक नेरेटिव्हच्या मागे नाही आहे, असं तरी मला वाटते. तर माझा नेक्स्ट प्रश्न असा आहे की आताच जे नवसारी प्रभागामध्ये तुमचं जनसंपर्क कार्यालय सुरू झालेलं आहे, ज्याचं उद्घाटन माननीय पालकमंत्र्यांनी केलेलं आहे, तर त्यामध्ये कुठल्या अशा समस्या आहेत ज्या सोडवल्या जाणार आहे? कारण काही प्रश्न असतात जे नगरसेवकाच्या कक्षेचे बाहेरचे असतात, तर तिथे अशी काही स्पेशल ट्रीटमेंट मिळणार आहे तुमच्या नागरिकांना? हो, नक्कीच. आम्ही जे जनसंपर्क कार्यालय तयार केलेलं आहे ते जनसंपर्क कार्यालय नगरसेवक या पदासाठी खुर्चीसाठी तयार केलेलं नाही आहे, तर हे जनतेसाठी सिंगल विंडो सोल्युशन सेंटर आहे. हो, काही प्रश्न नगरसेवकाच्या अधिकारात येत नाहीत, पण ते काम करणे हे आमची एक नैतिक जबाबदारी आहे असं आम्हाला वाटते. आपण 3 स्तरावरचे प्रश्न या कार्यालयातून सोडवणार आहे. पहिला स्तर त्यातला एक आहे की महानगरपालिका. त्याच्यातून आपण रस्ते, रोड, नाली, स्ट्रीट लाईट, जन्ममृत्यूचे दाखले आणि कर वसुली आकार करणे, हे जे काही प्रश्न आहे जे नागरिकांना प्रत्यक्षरित्या महानगरपालिकेमध्ये जाऊन सोडवावं लागतात, ते प्रश्न आपण थेट आपल्या जनसंपर्क कार्यालयामधून सोडवणार आहे. दुसरा स्तर आहे केंद्र व राज्य सरकार यांच्याशी निगडीत विषय जे आहे, जसं रेशन कार्डचा विषय आहे, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आहे, घरकुल योजना आहे. तर हे जे काही शासनाचे केंद्र व राज्यातले जे प्रश्न राहतील ते नगरसेवकाच्या अखत्यारीतले विषय नाही आहे, पण ते सोडवण्याचा मानस आम्ही डोक्यात ठरवलेला आहे. हे प्रश्न नगरसेवकांच्या अखत्यारीतले नसले तरी हे प्रश्न आम्ही शासनाचे जे समन्वयक आहे त्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेऊन सगळे प्रश्न मार्गी लावू. तिसरा स्तर असा आहे की तात्काळ मानवी गरजांचे प्रश्न, जसे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, सर्वसामान्यांचे वैयक्तिक प्रश्न असतील, कोणाला पोलीस स्टेशनचं काम आहे, कोणाला दवाखान्याचं काम आहे, तर कोणाला शासनाच्या दरबारात काम आहे, पण ते ते त्या नेत्यांपर्यंत, ते त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचू शकत नाही. तर त्यासाठी आमचं कार्यालय हे तत्पर राहील आणि त्याचा फॉलोअप घेणे आणि ते काम करून घेण्याची जबाबदारी ही माझी राहील. या जनसंपर्क कार्यालयाचे उद्देश स्पष्ट आहे, कारण जे लोक हे वरील 3 मुद्दे, 3 स्तर जे मी सांगितले, त्यातले कुठल्याही स्तरावरचं काम आम्हाला सांगितलं, त्यातलं एकही काम आम्ही पेंडिंग पडू देणार नाही आणि ते काम आम्ही 100% सॉल्व करू. हा विश्वास नागरिकांनाही राहील आणि कुठल्याही नागरिकाला फिरवीचे, उडवीचे उत्तर जे अधिकाऱ्यांकडून मिळतात ते प्रश्न आम्ही निश्चित मार्गी लावून त्यांना न्याय मिळवून देईल, एवढंच आम्ही इथे सांगू शकतो. या जनसंपर्क कार्यालयाचा उद्देश स्पष्ट आहे. नागरिकांनी कुठलाही प्रश्न जनसंपर्क कार्यालयाला आणून दिला तर त्याचा सोल्युशन झालंच असा विश्वास नागरिकांना मिळेल असं मला तरी वाटते. म्हणजे प्रश्न नागरिकांचे आणि जबाबदारी तुमची. हा, असंच म्हणूनच या कार्यालयाचे उद्घाटन माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. साहेबांनी तसं म्हटलेले आहे की 24/7 हे जनसंपर्क कार्यालय उघडे राहील, कारण हे कार्यालय प्रभागापुरते मर्यादित नसून लोकसेवेचा केंद्र म्हणून उभे राहिलेले आहे. तर आता तुम्हाला माहीतच आहे की भाजपाची जी विचारसरणी आहे ती हिंदुत्वावर म्हणजे हिंदुत्वावर डिपेंड आहे म्हणू, किंवा त्यांची विचारधारा तशी आहे. पण एवढ्या वेळच्या बोलण्यात तुमच्या बोलण्यातून हे काही आलं नाही आहे. तर जसं आता आपण बघत आहे की आपली संस्कृती कुठेतरी आपण वेस्टर्नाइज होत आहे, त्यामध्येच फसलेलो आहे. तर आपली संस्कृती टिकली पाहिजे, यावर तुमचं काय मत आहे आणि यासाठी तुम्ही पुढे काय प्रयत्न करणार आहात? नक्कीच भाजपची संस्कृती ही हिंदुत्वाची आहे, पण भाजपची संस्कृती ही विकासाच्या मार्गाने सुद्धा आहे. भाजप ही फुले शाहू आंबेडकर या विचारसरणीवर सुद्धा काम करते, कारण त्याच धर्तीवर आम्ही काम करतो आहे. हिंदुत्व आणि आपली संस्कृती या दोन्ही गोष्टीमध्ये 2 भाग आहे. तर संस्कृती जपताना आपण तसं आम्ही दरवर्षी शिवजयंतीचा कार्यक्रम घेतो, की शिवजयंती हा कार्यक्रम घेतला की एक सगळं हिंदुत्व, सर्व मुलं मुली यांना छत्रपती शिवाजी महाराज काय आहे हा सगळा इतिहास, जुना इतिहास हा कायम लक्षात राहायला पाहिजे, इतिहास हा आठवणीत राहायला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही शिवजयंतीचा कार्यक्रम असेल, 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, हे सर्व कार्यक्रम आम्ही ह्याच उद्देशाने घेतो. हा काही हिंदुत्व म्हणून
आम्ही हा कार्यक्रम घेत नाही, तर आम्ही हा एक विचारसरणी म्हणून कार्यक्रम घेतो आणि अशीच एक संस्कृती आणि अशाच पद्धतीने आम्ही पुढे सगळी वाटचाल करतोय. आता आमच्या इथे गणपती गणेशोत्सव मंडळाचा अध्यक्ष मी आहे. आम्ही गणपती गणेशोत्सव मंडळ भरपूर ठिकाणी किती वर्षापासून बंद पडलेले आहे. ठराविकच गणपती मंडळ आपल्या शहरात आहे आणि ते शहरातले मंडळ हे चळवळीवालेच लोक चालवतात. त्यात हिंदुत्व चळवळीवाले पण आहे आणि अदर सगळे चळवळीवाले पण आहे. पण ही संस्कृती जर आपली सुरू राहिली नाही, आपल्या लोकांचा एकोपा राहिला नाही, तर पुढे चालून आजची जी नवीन पिढी आहे, जी 16 ते 25 वयोगटातली आहे, त्या पिढीला गणपती आणि पुढले जे काही आपले हिंदुत्वाचे सण राहतात याची कल्पना सुद्धा राहणार नाही. ते फक्त कॅलेंडरवरती दिसायलाच हिंदूचा सण आहे, हा मुस्लिमांचा सण आहे, हा दलितांचा सण आहे, असं फक्त कॅलेंडरवरतीच दिसेल. तर यांच्यासाठी आपल्याला हे करणं खूप गरजेचं आहे. म्हणून आम्ही सॉफ्ट हिंदुत्वाने काम करतो. पण तुम्ही जे आता वयोगट म्हटले की 16 ते 25 वर्ष, पण मी पण एका मुलाची आई आहे. तर ॲज अ पॅरेंट मला असं वाटते की हे जर आपण लहानपणापासूनच रुजवले आपल्या मुलांमध्ये, तर त्याचा कुठेतरी जास्त फायदा होईल. कारण कसं आहे की 16 वर्षाच्या मुलांना त्यांचं म्हणजे चांगलं काय वाईट काय ते सगळं कळतं, पण या मुलांना हे कळत नाही आहे. जसं आता आपण आहे की बघत आहे की ख्रिसमस वगैरे आपल्याकडे याचं खूप फॅड वाढलेलं आहे. तर पण आपलं जो होतं आपण वासुदेव म्हणू की हे आता या मुलांनी बघितलंही नाही आहे. तर याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे असं? म्हणूनच आमची सर्व नागरिकांना, अमरावतीच्या नागरिकांना विनंती आहे की आपल्या घरचे जे लहान मुलं आहे यांना लहानपणापासूनच आपले बाळ कळू द्या की हिंदुत्व काय आहे, देवधर्म काय आहे. रोज संध्याकाळी 6:30 वाजता आपण म्हणतो की प्रार्थना केलीच पाहिजे, पसायदान म्हटलंच पाहिजे. ह्या 5-6 वर्षात तर नाही दिसलं. तर आम्ही छोटे छोटे जे भजनी मंडळ आहे पूर्ण अमरावतीमध्ये, याच्यात विचारसरणीवर काम केलं पाहिजे की यांनी घरात संस्कृती जपली पाहिजे, आपली संस्कृती कायम राहिली पाहिजे आणि त्यांनी घरात वळण आणलं पाहिजे. तेव्हा घरातून बाळकडू जर मिळत राहिलं तर आपली संस्कृती हे कायम जपली राहील. नाहीतर पुढं चालून आपली संस्कृती राहणार नाही. तुम्ही जसं म्हटलं ख्रिसमसचा विषय, हाच विषय पुढे अजेंडा वयाच्या 16 वर्षीपासूनच लागू राहील असं मला तरी वाटते. तर तुम्ही तुमच्या इतक्या घाईतनं वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल जनतेकडून आणि माझ्याकडून तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मला इतक्या वेळ बोलताना हे कुठेही जाणवलं नाही की एका 27 वर्षीय तरुणाशी मी बोलत आहे. आज इतका वेळ बोलताना मला तुमची दूरदृष्टीपणा, परिपक्वपणा आणि तुम्ही जे काम केलेलं आहे त्याचा तुमचा अनुभव आणि म्हणजे ते त्या तुमच्या बोलण्यातून जाणवलं. आणि तुम्ही जर आमचा हा पॉडकास्ट बघत असाल तर तुम्हालाही हे जाणवेल की का तरुण पिढी आपल्याला राजकारणामध्ये हवी आहे. कारण ऋषिकेशचे जे पॉईंट होते म्हणजे ज्येष्ठ नागरिक यांच्याबद्दल कोणी विचारही करू शकत नाही की ज्येष्ठ नागरिकांना हे असे प्रॉब्लेम असू शकतात. त्याचप्रमाणे महिलांना कितीही तुम्ही आयांचे नावं पुढे लावा पण महिलांना इतकं महत्त्व दिलं जात नाही. तर त्यांनी आपल्या बोलण्यातच सांगितलेलं आहे की बेसिक ज्या सुविधा आहे, नाली रस्ते हे नसून मी काहीतरी पुढचा विचार करतो आहे. तर यासाठीच आपल्याला जास्तीत जास्त यंग जनरेशन यावेळेस निवडून आणायची आहे. तर बस झालं आता तेच ते यंग पिढीला चान्स द्या. आणि सत्तेत हा बदल हवाच असतो, नाहीतर सत्तेचं रूपांतर हे हुकुमशाहीत होतं आणि हुकुमशाहीमुळे कोणाचंही भलं होत नाही हे आपल्याला कळलेलंच आहे. तर जास्तीत जास्त संख्येने यंग जनरेशनला सपोर्ट करा, नाहीतर मग म्हणा सांगितलं नाही.